आणि आता आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये शिक्षकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन। संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंनी केली। सरकारच्या आदेशाची होळी। जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा जीआर रद्द करण्याची मागणी। दूरसंचार कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दणका। महसूल माफीच्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या। यामध्ये वोडाफोन, एअरटेल, टाटा टेली सर्व्हिसेस या कंपन्यांनी याचिका केल्या होत्या। खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संतप्त। काही अधिकारी आणि अभियंता बैठकीसाठी अनुपस्थित। खरीप हंगाम व्यवस्थित झाला पाहिजे। सुट्टीवर संपावर गेल्यास शासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाईचा कोकाटेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिळं चिकन खाल्ल्यामुळे 14 जणांना विषबाधा। एका महिलेचा मृत्यू तर इतरांवर उपचार सुरू। विषबाधा झालेले 13 जण शहागड रोडवरील वीटभट्टी कामगार आहेत। मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती। गोंदिया जिल्ह्यामधील महामार्गावर खड्डेच खड्डे। TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। राष्ट्रीय महामार्ग 543 ची तातडीनं दुरुस्तीचं काम हाती। आमगाव देवरी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास। ऐन उन्हाळी हंगामात धुक्यात हरवलं महाबळेश्वर। सध्या कडाक्याची थंडी आणि दाट धुकं यासह रिमझिम पाऊस सुद्धा, त्यामुळे निसर्ग सौंदर्य आणखीनच खुललं। धाराशिवमधील पाथरुड रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक। रस्त्याचं काम त्वरित सुरू करण्यासाठी खड्ड्यामध्ये गाडून घेत नागरिकांचं आंदोलन। लवकरात लवकर रस्ता सुरू करण्याची मागणी। मान्सून वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज। येत्या 4 आठवड्यामध्ये देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढणार। केरळमध्ये 27 मेला मोसमी पाऊस दाखल होईल, हवामान विभागाचा अंदाज।